सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की नाना फडणवीस सवाई माधवराव आणि सर्व सरदारांना घेऊन थेऊरला आले होते आणि शास्त्रीजींनी त्यांना प्रश्न विचारला होता की का एकदम असे आलात, काय हेतू आहे. आता त्याच्या पुढे बघूया. नाना सांगू लागले, 10 वर्षांपूर्वी श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्या और्ध्वदेहिक क्रियेच्या वेळी मी त्यांच्या आत्म्याला वचन दिलं होतं की तुमच्या अपमृत्यूचा बदला घेईन, तुमच्या खुनात सहभागी असणाऱ्यांना किंमत मोजण्यास भाग पाडेन. दशक्रिया विधीच्या वेळी अर्घ्यदान करताना ती प्रतिज्ञा केली होती, पण नंतर माझंच मन डळमळीत झालं. श्रीमंतांना दिलेलं वचन कशाच्या बळावर पूर्ण करणार. त्यावेळी एकटाच थेऊरात येऊन अर्धा दिवस चिंतामणी समोर बसून राहिलो. स्वर्गीय माधवरावांच्या वास्तव्याने भारली गेलेली ही जागा त्यांच्या स्मृतीने मला बळ दिलं म्हणा किंवा चिंतामणीनं सुबुद्धी दिली म्हणा. पुढे बापू, त्र्यंबक मामा, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली आणि आपण सर्वांनी मिळून अशक्य राजकारण जमवून आणलं. बाळ श्रीमंतांचा जन्म झाला. जणू ईश्वरानं आपल्या बाजूनं कौल दिला. तेव्हाच ठरवलं की जेव्हा आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल तेव्हा श्रीमंतांच्या हस्ते श्रींना अभिषेक करायचा. मोहम्मद युसूफ, तुळोजी पवार, खरक सिंगला आपण देहांत शासन दिलंच. सुमेर सिंग दादासाहेबांबरोबर पळून जाताना त्याला झालेल्या जखमेत किडे पडल्याने अगदी तळमळत होता आणि अखेर मेला. खुनाच्या कटात सहभागी असलेले गार्दी दंडित झाले आणि मुख्य सूत्रधार दादासाहेब, त्यांचाही पुण्यास पाय न लागता गेले. खऱ्या अर्थाने आता वचन पूर्ण झाले म्हणून आज मुद्दाम आपणा सर्वांसोबत इथे श्रींची पूजा, अभिषेक आणि नैवेद्य करण्याचा मानस आहे. श्रीमंत माधवरावांनी सोवळं नेसून चिंतामणीला अभिषेक केला. यथासांग पूजा विधी पार पडले. मंदिराच्या ओवऱ्यांमध्ये प्रसादाच्या हसत खेळत पंक्ती उठल्या. नंतर सारे सरदार मंडळी पान सुपारी घेत गप्पा गोष्टी करू लागले. अर्थात विषय नानांचाच होता. तिथला डंका पाहून श्रीमंत सवाई माधवरावांनी विचारलं, नाना, तुमच्या बेलबागेत तुम्ही डंका का सुरू केला नाही. नाना स्मित करत म्हणाले, श्रीमंत, डंका वाजवावा तर कीर्तीचा, कर्तबगारीचा. तो वाजत असेल तर हा डंका नाही वाजवला तरी चालेल. सगळेच हसले. शास्त्री बुवा म्हणाले, नाना, तुमचं खरं आहे. हरिपंत सांगत होते, दिल्लीच्या पातशहानं तुमची तारीफ केली म्हणे. हिंगणेंनी पत्रात तसं कळवलं. हिंगणे दिल्लीपतीच्या दर्शनास गेले असता खुद्द पातशहा म्हणाले, नानांनी मेहनत करून दौलत राखली. घरच्या धन्याची फितुरी. मुख्य धनी लहान असताना आज 8 वर्ष इंग्रजांशी झुंजत राहिले. असा कारभारी मुत्सद्दी सर्वांनाच मिळावा. हरिपंत म्हणाले, नानांच्या कारकिर्दीचा डंका आता 7 समुद्रापलीकडे इंग्रजांच्या कानापर्यंत गेला आहे. म्हणूनच आता आपल्या दरबारी इंग्रज वकील ठेवण्याची गरज वाटू लागली आहे. आपल्या स्तुतीने संकोचून नाना विषय बदलत म्हणाले, चला निघूया. सर्वांची घोडी पुण्याकडे मार्गस्थ झाली. थेऊरला पोहोचताच नानांसाठी एक वाईट बातमी वाट पाहत होती. नानांची पत्नी यशोदा बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. आजार विकोपाला जाऊन तिचा मृत्यू झाला. 4 दिवसांनी 1.25 महिन्याचं बाळही आईपाठोपाठ गेलं. नानांचं मन आणखी विषण्ण झालं. आता ते माधवरावांकडे पितृवात्सल्य भावनेने पाहू लागले. त्यांची प्रकृती, सर्वांगीण विकास, शिक्षण, त्यांच्या आवडी निवडी, सवंगडी
या सर्व गोष्टींकडे नाना जातीनं लक्ष पुरवत असत. रोज त्यांना आपल्या शेजारी बसवून दरबाराचं कामकाज पाहत असत. नवनवीन माहिती मिळवून माधवरावांचे ज्ञान वाढवत होते. माधवरावांची प्रगती समाधानकारक होती. नेमबाजी, घोडसवारी, शिकार या गोष्टीत त्यांना विशेष रुची होती. पशुशाळा म्हणजे तर त्यांचा जीव की प्राण होता. उत्तर हिंदुस्थानातून महादजी शिंदे श्रीमंतांसाठी वेगवेगळे प्राणी पाठवत असत. आताही महादजींनी एक शिंगी 2 गेंडे पाठवले होते. ते पाहण्यासाठी श्रीमंत वारंवार पशुशाळेकडे जाऊ लागले. आजही जेवणानंतर नानांनी नको म्हटल्यावर एक सेवक घेऊन पशुशाळेकडे निघाल्याचं नानांना कळल्यावर ते उठणार. तोच हरिपंत म्हणाले, नाना तुम्ही थांबा, मी जातो यांच्यासोबत. श्रीमंतांनी हरिपंतांना पशुशाळेतील सर्व प्राणी, पशु, पक्षी उत्साहाने दाखवले. तिथून निघताना हरिपंत म्हणाले, श्रीमंत तुम्ही यावेळी इकडे यायला नको होतं. का? नाना रागवतात म्हणून? तसं नव्हे. नाना का रागवतात हा विचार केला का कधी? तेच म्हणतो मी, नाना का रागवतात? मी आता इतका लहान आहे का की मी एकटा इकडे येऊ शकत नाही? तसं नाही श्रीमंत, नानांना तुमच्या सुरक्षिततेची काळजी वाटते म्हणून जपतात. हैदरच्या मृत्यूनंतर टिपू राज्यावर आला. टिपू खूप पराक्रमी होता, पण अतिशय खमेणखोर आणि पराकोटीचा धर्मांध. अलीकडे मराठ्यांच्या राज्यात त्याच्या छोट्या मोठ्या कार्यवाया चालू झाल्या आहेत. ओसरीवर इकडे नाना अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. तेवढ्यात हरिपंत आले. पंतांनी विचारलं, नाना टिपूकडची काही वार्ता? पंत, टिपूने नरगुंद संस्थानची पुरती वाट लावली. नरगुंद संस्थानचे संस्थानिक भावे आणि त्यांचे कारभारी काळोपंत टिपूच्या स्वाधीन झाले. त्यांच्या इतरही लोकांना टिपूनं कैद केलं. त्या सर्वांशी टिपूनं अत्यंत क्रूर व्यवहार केला. मुसक्या बांधून सर्वांना रस्त्याने हाकलत श्रीरंगपट्टणास नेऊन डांबलं. काळोपंतांच्या देखण्या सुनेला जनानखान्यात घातली. नाना पुढे सांगू लागले, या धक्क्याने पेठ्यांची मातोश्री मृत्युमुखी पडली. सगळ्या तरुण स्त्रियांना टिपूनं आपल्या सैन्यात वाटून टाकल्या. पुरुषांना बाटवून मुसलमान केलं. संपत्ती हरण केली. बाकी सारं जळून खाक केलं. नाना आणि हरिपंत अतिशय प्रक्षुब्ध झाले. दोघांना संताप आवरेना. गो ब्राह्मण प्रतिपालक ब्रीद मिरवणाऱ्या आपल्या राज्याला शेजारच्या एवढ्या छोट्या राज्यानं असं आव्हान द्यावं? पंत, होळकर, भोसले, रास्ते, निजाम, पटवर्धन सर्वांकडे आज्ञापत्र जाऊ द्या. मी स्वतः स्वारीवर तुमच्याबरोबर येणार आहे. पंत म्हणाले, आजच सगळीकडे खलिते रवाना करतो. ठरल्याप्रमाणे नानांनी स्वतः युद्धात भाग घेतला. 20 दिवसांच्या वेढ्यानंतर एकदम टिपू सुलतानच्या 4ही बाजूने हल्ला चढवला. नाना स्वतः मोर्चात बसून तोफांचे गोळे मारवत होते. दुपारी बदामी किल्ला हस्तगत झाला. त्यामुळे टिपूची अर्धी ताकद कमी झाली. नंतर नाना आणि महिपतराव परत आले. हरिपंत तिथेच आघाडीवर थांबले. मानाजी शिंदे पहिल्यापासूनच दादासाहेबांच्या पक्षाचे असल्यामुळे नानांचे आणि त्यांचे कधीच पटले नव्हते. मागे एकदा मानाजींनी सैन्यात फितुरी केली होती. पकडले गेल्यावर नानांनी त्यांना शिक्षा न करता किरकोळ दंडावर सोडलं होतं. नानांना वाटलं, माणूस शूर, निधड्या छातीचा आहे, राज्याला उपयोग होईल. पण मानाजींनी उलटाच अर्थ घेतला. मला शिक्षा करायची नानांची हिंमत झाली नाही असं म्हणलं. श्रीमंतांना शिकारीची आवड आहे म्हणून मानाजीराव श्रीमंतांना वारंवार शिकारीला नेऊ लागले. नानांनी मनाई केली नाही, पण शिकारीच्या निमित्ताने श्रीमंतांना नाच, गाणं, तमाशे दाखवणं असं सुरू केलं तेव्हा नानांनी त्यांना चांगलेच खडसावले. 12-13 या अल्पवयाच्या श्रीमंतांना असले नाद लावणं ठीक नाही म्हणून मानाजींना स्पष्ट शब्दात सांगून श्रीमंतांना शिकारीला नेण्याची बंदी केली.
तेव्हापासून ते नानांवर आणखीनच खार खाऊ लागले. आता तर उघड उघड म्हणू लागले, नाना पोरांच्या आशेनं लग्नावर लग्न करत सुटले, पण पोर व्हायला मर्दानगी लागते. अशाच गोष्टी करत महिपतराव, परशुराम भाऊ आणि पंत गुरुजी नानांकडे आले. सर्वांचे स्वागत करून भाऊकडे पाहत नाना म्हणाले, बरं झालं आलात. मी तुमचीच आठवण काढत होतो. माझी आठवण? हो, हरिपंतांची चिठ्ठी आली आहे. टिपू बरोबर गजेंद्रगड येथे तह झाला. आपला सर्व भूभाग टिपूने परत केला. 48 लाख खंडणी कबूल केली. सर्व कैद्यांची सुटका झाली. भावेंना नरगुंद परत मिळाला. नंतर त्यांची राजकारणाविषयी बराच वेळ चर्चा चालली. उत्तरेकडून महादजी शिंदेंची निकराची पत्र येऊ लागली. त्यांना पैसा आणि फौजेची तातडीनं मदत हवी होती. महादजींनी आपल्या कर्तबगारीने उत्तरेकडील राजकारण आपल्या अखत्यारीत घेऊन दिल्लीच्या पातशहाकडून वकील मुलातक व बक्षगिरी मुनायबीची पदं मिळवली. आता स्वर्गीय बाजीरावांचं स्वप्न साकार होऊन संपूर्ण हिंदुस्थानावर मराठ्यांचा अंमल स्थापित होणार असं वाटू लागताच सर्व राजपूत, गुलाम कादीर, इस्माईल बेग इत्यादी एकत्र येऊन महादजींच्या विरुद्ध हालचाली सुरू झाल्या. उत्तरेत पुन्हा पानिपतसारखी परिस्थिती निर्माण होत असलेली पाहून नानांनी ताबडतोब महादजींकडे मदत रवाना केली. तुकोजी होळकर आणि मस्तानीचा नातू अली बहादर हे 2 सरदार फौजेनिशी उत्तरेस रवाना केले. श्रीमंतांना राजकारभाराची जाण यावी, तसेच राज्याच्या स्वामित्वाची भावना त्यांच्या मनात रुजावी म्हणून नाना सर्व कारभार श्रीमंतांना बरोबर घेऊनच करत असत. नेहमीप्रमाणे फडाच्या कचेरीत श्रीमंत, नाना, हरिपंत उपस्थित होते. केशवने आलेले अर्ज, विनंतीपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. नंतर इंग्रज वकील मॅलेट साहेबांचा अर्ज आला असल्याचं सांगितलं. नानांनी विचारलं, काय म्हणतात? केशवने सांगितलं, साहेब म्हणतोय, इथला प्रदेश हवा पाणी मानवत नसल्यामुळे प्रकृतीस त्रास होतो, म्हणून त्यांचेकडील खाद्यपदार्थ आणि पेय आणण्यासाठी परवानगी हवी आहे. नानांनी विचारलं, श्रीमंत काय उत्तर द्यायचं? माधवराव म्हणाले, परवानगी देण्यास हरकत नाही. नानांनी केशवला अनुमती देत असल्याचं पत्र रवाना करायला सांगितलं. पण खाद्यपदार्थच येतील एवढी काळजी घ्या म्हणावं. आणखी काही पत्र वगैरे हिंगणे वकिलांचं पण पत्र आलं आहे. ते लिहितात, आपण उत्तरेत फौजा पाठवल्यामुळे महादजींना मोठं बळ आलं आहे. अशा कठीण प्रसंगी कोणी कामी आलं नाही, पण नानांनी भाऊपणा निभावला. श्रीमंतांनी विचारलं, पंत काका, एवढ्या लांब उत्तरेत आपण राजकारणात का पडतो? या दूर अंतरामुळेच आपल्याला पानिपतात हार खावी लागली. इथं आपलं एवढं मोठं राज्य असताना आणखी तिथलं राज्य हवंच कशाला? हरिपंतांच्या ऐवजी नानाच म्हणाले, श्रीमंत, केवळ आपलं राज्य घेऊन स्वस्थ बसायचं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःची जहागीर होतीच की. तेवढं राज्य करत त्यांना आरामात राहता आलं असतं. पण त्यांनी हिंदवी राज्य कशासाठी स्थापलं? कशासाठी? देव, देश आणि धर्मासाठी. मंडळी, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.